सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 जून, ऑप्शन बी 12 ऑगस्ट, ऑप्शन सी 12 नोव्हेंबर, ऑप्शन डी 17 नोव्हेंबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे राष्ट्रीय पक्षी दिवस 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी मलेशिया। उत्तर पपई मलेशिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, भारताचे मुकुट कोणत्या राज्याला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी जम्मू काश्मीर। याचं उत्तर भारताचे मुकुट जम्मू काश्मीर राज्याला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, गिरनार टेकडी कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी तमिळनाडू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे गिरनार टेकडी गुजरात येथे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 5 आहे, उपाशी पोटी पाणी पिल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी किडनी, ऑप्शन डी पोटदुखी। तर याचं उत्तर आहे उपाशी पोटी पाणी पिल्याने किडनी आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, भारतात प्रथम विमान केव्हा उडवण्यात आले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1894, ऑप्शन बी 1895, ऑप्शन सी 1905, ऑप्शन डी 1910। याचं उत्तर भारतात प्रथम विमान 1895 ला उडवण्यात आले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, जगातील कोणत्या देशात यूट्यूबवर बंदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी आफ्रिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर जगात इराण देशात यूट्यूबवर बंदी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुगल, ऑप्शन बी ॲपल, ऑप्शन सी ॲमेझॉन, ऑप्शन डी फ्लिपकार्ट। याचं उत्तर जगातील सर्वात मोठी कंपनी ॲपल आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कान नसलेला ससा कोणत्या देशात जन्माला येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर कान नसलेला ससा जपान देशात जन्माला येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात आंबट मध मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर ब्राझील देशात आंबट मध मिळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, लिचीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी आफ्रिका। याचं उत्तर लिचीचे सर्वात जास्त उत्पादन चीन देशात होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, फणस खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी दही, ऑप्शन सी सुपारी, ऑप्शन डी कलिंगड। याचं उत्तर आहे फणस खाल्ल्यानंतर सुपारी खाऊ नये। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 13 आहे, भारतात निळ्या रंगाची द्राक्षे कोठे बघायला मिळतात?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन डी बंगाल, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी बेंगलोर। याचं उत्तर आहे भारतात निळ्या रंगाची द्राक्षे बेंगलोरात बघायला मिळतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 14 आहे, जास्त प्रमाणात कांदा भजी खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हार्ट अटॅक, ऑप्शन बी छातीत जळजळ, ऑप्शन सी मुंग्या येणे, ऑप्शन डी बीपी वाढणे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे जास्त प्रमाणात कांदा भजी खाल्ल्यास छातीत जळजळ आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शुक्र। ह्याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।